मुंबई उपनगरातल्या टॉप 9 बातम्या पाहूयात. मुंबई शहर आणि पूर्व उपनगरामध्ये आठवडाभर 5% पाणी कपात. जलबोगद्याच्या क्लोरिनीकरणाच्या कामासाठी कपात करण्यात येणार. चर्चगेट ते लालबाग परळ, वडाळ्यापर्यंतचा भाग आणि पूर्व उपनगरामध्ये कुर्ला ते मुलुंडपर्यंत पाणी पुरवठ्यावर परिणाम. शीव उड्डाणपुलाच्या कामासाठी 15 जुलैची डेडलाईन. शीव पूर्व आणि पश्चिमेला जोडणाऱ्या उड्डाणपुलाचे दोन्ही गर्डर 31 मे पर्यंत बसवा आणि 15 जुलैपर्यंत पुलाची सर्व कामं पूर्ण करा. मुंबई पालिका आयुक्त अश्विनी भिडेंचे निर्देश. उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच ठाणेकरांना पाणी टंचाईचे चटके. गृहसंकुलांना पाणी पुरवठा करण्यासाठी ठाणे महापालिका खासगी टँकर भाड्याने घेणार. महापालिकेवर वार्षिक 1.25 कोटीपेक्षा जास्त बोजा पडणार. कल्याण डोंबिवलीमधील वाढत्या पाणी टंचाईवर महापौर ऍक्शन मोडवर. मोहिली पंप हाऊसवर महापौरांची सरप्राईज व्हिजिट. कामचुकार अधिकाऱ्यांना महापौरांनी झापलं. मीरा भाईंदरचा प्रथम क्रमांक टिकवण्यासाठी आयुक्त राधा विनोद शर्मांचा ऍक्शन प्लॅन. आयुक्तांचा शहरामध्ये पाहणी दौरा. स्वच्छ सर्वेक्षणामध्ये देशात पुन्हा अव्वल येण्यासाठी नागरिकांनी सक्रिय सहभाग नोंदवावा, प्रशासनाचं आवाहन. मुंबईच्या देवनारमध्ये बीएमसीकडून प्राणी आणि पक्ष्यांवर अंत्यसंस्कारासाठी दहन वाहिनी कार्यान्वित. मुंबई हायकोर्टाच्या निर्देशानंतर दहन वाहिनी कार्यान्वित. डोंबिवलीच्या एशियाटिक सोसायटी वाद प्रकरणामध्ये निवडणूक प्रक्रिया नव्यानं राबवण्याचे उच्च न्यायालयाचे संकेत. नव्यानं नामांकन आणि मतदार पडताळणी होणार. नवीन समिती स्थापन होईपर्यंत कामकाज उपसमितीकडे. मुंबई सत्र न्यायालयाच्या विशेष मकोका कोर्टानं निर्दोष मुक्त केल्यानंतर गुंडकुमार पिल्लईला हाँगकाँगला जाण्याची परवानगी. पिल्लईला सिंगापूरमधून प्रत्यार्पित करण्यात आलं असून त्याच्याकडे हाँगकाँगचं नागरिकत्व. आता पुणे जिल्ह्यामधल्या टॉप 9 बातम्या पाहूयात. पुण्यातील बाबासाहेब आंबेडकर शासकीय वसतिगृहामध्ये हिडमाच्या गाण्यावरील नृत्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल. दोन्ही विद्यार्थ्यांवर विश्रांतवाडी पोलीस ठाण्यामध्ये गुन्ह्याची नोंद. दोन्ही विद्यार्थी मूळचे गडचिरोलीचे असल्याची माहिती समोर. मुंडवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी निलंबित तहसीलदार सूर्यकांत येवले आणि दुय्यम निबंधक रवींद्र तारू यांची विभागीय चौकशीच्या प्रस्तावाला राज्य सरकारकडून अद्यापही मान्यता नाही. मान्यता न मिळाल्यामुळे दोघांची चौकशी लांबणीवर. पुण्यातील कायदा सुव्यवस्थेचा पोलीस महासंचालक सदानंद दातेंनी घेतला आढावा. पुण्यातील वाढती अल्पवयीन गुन्हेगारी आणि परिवर्तन यासारख्या विविध मुद्द्यांवर महत्त्वाची चर्चा. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची प्रवेश प्रक्रिया जाहीर. अर्जासाठी 15 मे पर्यंत मुदत, तर ऑनलाईन प्रवेश परीक्षा 1 ते 13 जून दरम्यान होणार. शालेय साहित्य खरेदीची सक्ती नको, शिक्षण विभागाचा स्पष्ट आदेश. खासगी शाळांकडून ठराविक दुकानातूनच गणवेश आणि साहित्य खरेदीची सक्ती केल्यास कारवाईचा इशारा. पुणे जिल्ह्यातील एकूण मतदारसंख्यांपैकी 31,71,000 मतदारांचा मॅपिंग पूर्ण. 2002च्या मतदार यादीतील मतदारांच्या घरोघरी जाऊन मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांकडून त्यांच्या नावाचा शोधही घेण्यास सुरुवात. टीईटी अर्जासाठी 24 एप्रिलपर्यंत मुदतवाढ. उमेदवारांना आता 24 एप्रिलपर्यंत अर्ज भरण्याची संधी मिळणार. परीक्षा परिषदेच्या आयुक्तांकडून परिपत्रकाद्वारे माहिती. पुण्यामध्ये जुनी वाहनं भंगारामध्ये काढून प्रदूषण कमी करण्याच्या धोरणाचा फज्जा. पुणे शहरामध्ये वाहनं भंगारामध्ये काढण्यासाठी एकही अधिकृत केंद्र नाही. पुण्यामध्ये 15 वर्षांहून अधिक आयुर्मान असलेल्या वाहनांची संख्या 7,29,000 इतकी जास्त. पुणे परिसरात उष्णतेचा तडाखा. लोहगावचा पारा 42 अंशावर. उकाड्यामुळे नागरिकांचे प्रचंड हाल. पुढील 2 दिवस तापमानामध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता.